रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचं घर दाखवतोय आणि ज्या घराचं लोकेशन जे आहे ते ठाणा स्टेशनच्या जवळ एक ऋतू पार्क नावाची सोसायटी आहे. गोकुळनगरच्या जस्ट अपोजिटलाच इथे एक ऋतू पार्क नावाचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं कॉम्प्लेक्स आहे. इथे स्विमिंग पूल, क्लब व जिम तसल्या गोष्टी नक्कीच नाही आहे, पण ग्राउंड प्लस 7 माळ्याची एक बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये खरं तर जुना 430 कार्पेट असणारा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे. जिथे शांतिवन बिल्डिंगचं, त्या बिल्डिंगचं खरं नाव आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये हा खूप प्रशस्त असणारा फ्लॅट असणार आहे. ज्याच्यात जर बघितलं तुम्ही, खरं तर काय काम करायची गरज नाही आहे, कारण की पेंटिंगची मात्र गरज असणार आहे आणि साफसफाईची गरज असणार आहे. आणि इथेच हे मंडळी आहेत आणि यांना आता हा फ्लॅट खरं विकायचा आहे. ह्या फ्लॅटवरती तसं बघितलं तर काय लोन वगैरे नक्कीच नाही आहे. मेंटेनन्स जर बघितलं तर फक्त 2,000 रुपये मेंटेनन्स ह्या बिल्डिंगमध्ये असणार. पण ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती खरं हे घर असणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे, ज्यावेळेला बाहेर जाणार आहोत त्यावेळेला पश्चिम दिशेला हे घर आहे आणि बाहेर आपण आल्यानंतर तुम्हाला एक लिफ्ट मिळते इथे. त्याच्यानंतर अधिक तुम्हाला पलीकडल्या साईडला एक लिफ्ट मिळते आणि दोन लिफ्ट आणि फ्लॅट 4च आहेत. म्हणजे समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला ही ईस्टला, म्हणजे सकाळचं ऊन बाकी तुम्हाला या घरामध्ये पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. आणि हॉलची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल की बाबा खरोखर ह्या फ्लॅटची हॉलची साईज बाकी खूप मोठी आहे. आणि इकडनं जर बघितलं तर असं तुम्हाला रुस्तमजी वगैरे तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. खाली हे झाडं वगैरे व्यवस्थित दिसतात. वरती आहे, गरम होत नाही, हवा उजेड खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे नक्की मिळतं. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की बाबा याची साईज वाईज जे घर आहे ते खूप मोठं बाकी नक्की असणार आहे. फॉल सिलिंगचं काम वगैरे यांनी सुंदर केलेलं आहे. पेंटिंगची आपल्याला गरज आहे. ह्या गृहस्थ लोकांनी इकडे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर टी व्ही युनिट वगैरे लावलेलं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर हे त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवून घेतलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण घराच्या पुढच्या दिशेला जातो त्यावेळेला जर आपण पुढे आलो तर इथे इमिडिएटली तुम्हाला आंघोळ करण्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं एक बाथरूम दिले गेलेलं आहे. आणि बाथरूमच्या ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम तुम्हाला मिळणार इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर. आणि अशा पद्धतीचं खरं हे आहे. नंतर जर आपण इकडे पुढे आलो तर याच्यात बघा किती मोठं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला किचन मिळेल. जिथे तुम्ही फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, हे सगळं तुम्हाला ठेवायला येईल एवढं मोठं. आणि किचनला जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे असे टाईल्स वगैरे लावून घेतलेले, गॅसची पाईपलाईन वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की आलेली आहे. ह्या मालकांनी त्या पद्धतीनं याला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे. ह्याच्या त्यांनी वास्तू ह्या त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. इथे सोसायटी पण झालेली आहे आणि सोसायटी मात्र ही जी आहे ती 2005ची सोसायटी आहे. तर साधारणतः एक 25 वर्ष जुनी बिल्डिंग मात्र ही नक्की असेल, पण घर बाकी खरोखर घरासारखं तुम्हाला नक्की मिळेल. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे एक प्रशस्त आणि मोठं असं बेडरूम मिळतं. जे बेडरूमला तुम्ही जागा जर बघितली तर मग मात्र इथं जागा खूप मोठी नक्की आहे. आणि जर आपण तुम्ही ह्या खिडकीतनं उभं राहिलो तर खिडकीतनं माग मस्त असं सुंदर तुम्हाला इथे दिसतं. इथं म्हणजे तुम्हाला एकदम मस्त वाटणार आहे, हवा वगैरे. तर बघा समोर जर बघितलं तर रुस्तमजी वगैरे पण दिसतं. थोडक्यात अशा ह्या लोकेशनला हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कमी मेंटेनन्स, मी तुम्हाला सांगितलं 2,000 रुपये फक्त इथं मेंटेनन्स आहे. बिल्डिंगला ओसी आहे, CC आहे, सगळ्या गोष्टी बाकी नीटनेटक्या नक्की आहेत. बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की बाबा बेडरूमची साईज पण खूप मोठी नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं 1 BHKचा फ्लॅट आहे. ह्या मालकांचं ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन वगैरे काहीच नाही आहे. आणि मात्र यांना पुढचं नवीन घर मोठं घ्यायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना हे खरं विकायचं आहे. याचं कारण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तेच आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा सुंदर आणि चांगला फ्लॅट खरं तर आपण घेऊन आलेलो. लोकेशन वाईज खूप चांगला फ्लॅट असणार आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमत ह्या मालकांनी आता ठेवताना 75 लाख रुपये ठेवलेली किंमत आहेत. जर तुमचं पेमेंट शेड्यूल किंवा बँकेचं ह्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणजे संदर्भ असेल त्याच्यानंतर बाकी ह्याच्यात थोडंसं निगोशिएशन करण्याचा ते प्रयत्न मग नक्की होऊ शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि चांगल्या पद्धतीचे घरं आपण रोज बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करा आणि घरं जास्त बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की ठाण्यात काय चालेल याचा अंदाज बाकी नक्की येते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.